5, 4, 3. आई एक वेळेला आलो. मित्रांनो, हे जे ना फिशिंगचे आणि कुकिंगचे तुम्ही व्हिडिओ बघा. का माहितीये बघा, तुम्हाला देखील भूक लागेल ते व्हिडिओ बघून, तसे मला लागते. आणि लक बघा कसं आहे, म्हणजे नशीब बघा कसं आहे. तुम्हाला सांगू बघा, अंगावर काट येते, पण शेवटी बोलतात ना नशीब असतं आणि आईचं बोलणं असतं. शेवटी आम्ही वरती गेलो आणि थांबा 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 थांबा, ह्या माणसासाठी ऍक्च्युली आपल्या फॅमिली मेंबर नाचायची मजा वेगळीच असते. लांब मस्तपैकी बँजो असतोय आणि आम्ही इथे एकदम आउट साईडला नाचतोय. चला फ्रेम 1 2 3 4 5 6 7. तर सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आहोत एकविरेमध्ये आणि एकविरेमध्ये आपण का आलेलो आहे तर तुम्हाला माहिती आहे. इकडे आलो ना तर आमची जर्नी सुरुवात झालेली सकाळी 6:30 वाजता. 6:30 वाजता आम्ही मध्ये काहीच शूट नाही केलं, कारण की आमचं थोडंसं काहीतरी वेगळं काम होतं, वेगळं काहीतरी आमचं अजून प्लॅनिंग आहे. तर आजचा जो ब्लॉग असणार आहे ना, हा फुल डेचा ब्लॉग तुम्ही पाहणार आहे. म्हणजे आता आपण अंधेरीवरून निघालो, ते आता आपण पोहोचले एकविरेला. मस्तपैकी खाली नाश्ता वगैरे केला आणि आता आपण वरती जाण्यासाठी सुरुवात केली. आजच्या तुम्हाला पूर्ण दिवसभरात काय काय धमाल मस्ती होणार आहे हे तर तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आजचा पुणा सातारा रोडच्या मध्ये आज आपला स्टे आहे, कारण की आपण एका वाईल्ड लाईफ सेंच्युरी मध्ये जातोय. उद्याचा ब्लॉग तिकडचा असणार आहे. सो तुम्हाला काय करायचं माहिती का, ह्या ब्लॉग मध्ये ना शेवटपर्यंत राहायचंय. आणि मित्रांनो, आपली आवडती एकच कमेंट, एकविरा माते की जय, कमेंट बॉक्स भरून टाका. सो आता आपण थोड्याच वेळा वरती पोहोचू आणि जी काही धमाल मस्ती असणार आहे संध्याकाळपर्यंतची ती तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल. तर ब्लॉग मध्ये ना शेवटपर्यंत राहा, मला देखील मजा येईल, पालखीचा तुम्ही देखील आनंद घेताय. शेवटपर्यंत राहा ब्लॉग मध्ये आणि ह्या ब्लॉगला लाईक नक्की करा. बोल. आईच्या पालखीवर आईचा माझ्या खेळतोय वारा, कारल्याच्या डोंगराला आई मी आयलोय ग, आयलोय ग आई तुझ्या ग दर्शनाला. मगाशी ना आपण इथे रेस्ट करत होतो, कारण की आपण ना रस्त्याच्या मार्गाने ना वरती आलेलो आणि इथे मस्त की रेस्ट केला. पण ना वरतून तुम्ही नजारा बघा. आता वाजले 11 वाजलेत, पण मी ना तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो. इकडचा व्ह्यू जबरदस्त आहे. गरमी आहे ना अशी हळूहळू वाढत चालली आहे, तर खूप हालत खराब होणार आहे, पण जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करू. सो हा बघा वरतून नजारा, तो वरतून काही असा नजारा दिसतोय. तर तुम्ही जर बघत असेल, तुम्हाला आवाज जर ऐकू येत असेल ना, खाली ना बऱ्याच तुम्हाला पालख्यांचा ना बँजो वगैरे वाजताना दिसतात. तो त्या आपण वरती येतील, तर वरती ना आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही ना फक्त ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत राहा. तुम्हाला एक एक गोष्ट जेवढी मला जमेल तेवढी आपण दाखवण्याचा या ब्लॉग मध्ये प्रयत्न करू. आता आपण जाऊया वरती. चला, आपण पोहोचलो इथे आता, प्रॉपर पायऱ्यांच्या इथे पोहोचलो. आता तिकडून पायरीला पाय तर पडायला नाही मिळालं, पण आता आपली ही इथून पायरी स्टार्ट होते. तर आपण इथे पाया पडून वर चढायला सुरुवात करूया. एकविरा माते की जय. तर मित्रांनो, ही आहे दुपारची गर्दी आहे. तर संध्याकाळी काय गर्दी असेल. पांडे आपल्या एक चॅनलवरचा मेंबर आहे, त्यांनी मला कमेंट करून सांगितलं की दादा वरती गेला तर इन्स्टा 360चे जर मिळाले फुटेज तर घे. सो मित्र, मी ट्राय करतोय तुझ्यासाठी फुटेज घेणं. होप सो आपल्याला वरती पालखी वगैरे
पाहायला मिळेल, दर्शन पाहायला घ्यायला मिळेल. बघूया आता कसं काय होतं ते. चालला का? सगळे आपले मुंबई मधले बँजो वगैरे शूट करतो ना ती मुलं ती मुलं सगळी आता इथे दर्शनाला आलेले. आणखीन एक पालखी. जय श्रीराम. हो फायनली वरती आलोय. हा पोचलो का एकदा वरती. सो मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे वरती आणि वरती आतमध्ये देखील गर्दी आहे. तर आपल्याला इकडे भाऊ भेटला आपला वादन कला ढोल ताशा पथक बेस्ट वाजवतात. त्यांचा मी व्हिडिओ भटकंती प्रवासावर पण टाकलेला आहे आणि सुपर वाजवलेला आहे. सो तो पण मला इथे वरती भेटलाय. एकविरा पालखीला आलेला तो. सो आता आपण काय करूया आतमध्ये जातो आम्ही. ठीक आहे हा चला. आता आपण काय करूया माहिती का इन्स्टा 360 चालू करूया. ज्यांनी आपल्याला कमेंट करून सांगितले ना की इन्स्टा 360चे काही फुटेज घे तर त्याच्यासाठी हा इन्स्टा 360चा फुटेज नेक्स्ट. भाविकांच्या विचार सिव्हिल ड्रेसवर पोलीस यंत्रणा आपल्यावर लक्ष ठेवून आहे. त्याकरिता स्पेशल टीम तयार आहे. घोरट्या चोरांपासून त्यांची काळजी घ्या. इकडे ऍक्च्युली भरपूर क्राऊड आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता गर्दी किती येते आणि मी इन्स्टा 360 फिरवतो. सो मित्रांनो आता तो क्षण आलाय. एक पालखी येते. तुम्हाला पालखीचं दर्शन या आता पुढच्या क्लिपमध्ये घडेल. तर सगळ्यांनी एकविरा माते की जे कमेंट करायला विसरू नका. चला मित्रांनो मस्त की पालखीचं दर्शन आपलं झालेलं आहे. आणि मित्रा तू मला सांगितलेलं कमेंट करून इन्स्टा 360चे शॉट घे तर ते तुझ्यासाठी घेतलंय. मस्तपैकी दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आपण जाऊया जरा पुढे बघूया आजूबाजूला काय आहे ते थोडंसं फिरूया आणि मग खाली जाऊया. अजून एक आपला मित्र पण येणार आहे तर त्याला सुद्धा भेटायचं. आता आपण या साईडला जरा फिरूया. यावर्षी जरा लवकर आलो कारण की आम्हाला आणखीन एका ठिकाणी जायचं आहे शूटसाठी. सो त्यासाठी आम्ही ह्या वर्षी लवकर आलोय. हा मागच्या वेळेला आम्ही ते फोटो काढलेले. ही बॅक साईड आहे वाटतं. इथे रांग वगैरे आहे आणि हा असा वरतून टॉप व्ह्यू. आपण तिथून आलेलो चालत 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 असा करत 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 ही बघा ही इथे पूर्ण अशी रांग आहे
आणि इथे आहे मंदिर. सो मित्रांनो, याला तर तुम्ही ओळखता ललित पाटील, आणि ह्याची पण ओळख करून द्यायची तुम्हाला गरज नाहीये. नमस्कार. तर मराठी युट्यूबर्स आहेत दोन्ही पण. विनायक सोडेकर आहे आणि आपला ललित आहे. आपल्यावर बँजो वगैरे शूट करतो आणि आता ब्लॉग बी काय शूट केले. काय शूट केलं. चला, दोघांच्या चॅनल वरती तुम्हाला एकविरा पालखीचे ब्लॉग पाहायला मिळतील आणि जरा युनिक ब्लॉग पाहायला मिळतील. जसं आम्ही कसं एकदम सिंपल ब्लॉग बनवलेत, पण यांच्या दोघांच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला वेगळे पण पाहायला मिळेल. आता बघा, ह्या युट्यूबची मजा काय असते की आपण एकमेकांना फक्त तिकडेच बघितलेलं असतं, पण अशा वेळेला भेटतो तर शेवटी आम्ही एकत्र असतो. सो हा, योगायोगाने भेटतो, पण हीच वेळ असते की म्हणजे एकत्र आम्ही भेटतो. सो विनायक, तुझ्या चॅनल बद्दल आपल्या ऑडियन्सला सांग. माझे तरी आता डेली ब्लॉग आणि फिशिंगचे व्हिडिओ असतात, जसं की तुम्हाला माहित आहे, आणि आपल्या आगरी कोली भाषेत असतात सगळे व्हिडिओ. त्याच्यामुळे सगळ्या आगरी कोली लोकांना जय एकविरा. मित्रांनो, हे जे ना फिशिंगचे आणि कुकिंगचे तुम्ही व्हिडिओ बघा. का माहिती आहे बघा, तुम्हाला देखील भूक लागेल ते व्हिडिओ बघून, तसे मला लागते. म्हणून मी यांना आलेल्या बोललो की यार, तुम्ही फिशिंगचे आणि कुकिंगचे व्हिडिओ बनवता ना, तर ते बघून पण आम्हाला भूक लागते. आणि आपल्या ललित सध्या काय चालू आहे? सध्या जॉब करतोय, 2 जॉब करतो, त्यामुळे टाइम मिळत नाही युट्यूबचा करायला. युट्यूब नाही केलं तरी चालेल, पण जॉब पहिला महत्वाचा. पहिला महत्वाचा आहे. मी दरवेळेला प्रत्येकाला हेच सांगतो की युट्यूब पेक्षा जॉब महत्वाचा आहे. आता मी पण जेव्हा इतकी 7 ते 8 वर्ष झाली मी युट्यूब वरती काम करतो, फुल टाइम करतो, माझे 8-9 चॅनल आहेत, पण मी तेच बोलतो की मी हे जॉब करतो, मी युट्यूबर म्हणून कधीच नाही राहत. हे जॉब करूनच केलं पाहिजे, आपलं पहिल्यावर सांगणं होतं. बरोबर, दादा प्रत्येक वेळी मला बोलायचं जॉब करूनच. कारण की युट्यूब आज आहे, उद्या नाहीये. माझे वेगळ्या पण गोष्टी चालू आहेत. सो मी प्रत्येक पोरांना तेच सांगतो की करतील तर जॉब करा, पण हे जर करतील तर ह्याला मला फुल झोका होता आणि खूप कठीण आहे हे सर्व. कठीण आहे, दिवसेंदिवस आणखीनच कठीण होत चाललंय, पण ठीक आहे. सो आमच्या अशा काही गोष्टी बॅक कॅमेरा चालू आहेत. सो इथे आलो, खूप मजा आली आम्हाला इकडे, आणि सगळे मित्रमंडळी भेटतात. तर आज बघूया जाता आता कोण कोण भेटेल. तर काय बोलायचं आपल्याला, सगळे भेटतील आता, पण आम्हाला वाटतं आम्ही लवकर निघणार आहे, कारण की आम्हाला अजून एका शूटला जायचं आहे. काय ना काय. तो आपण बोलूया, एकविरा माते की जय. ते आपल्या लागल्या आहेत प्लेट्स, आणि बघूया जेवायला काय येत आहे ते. इथे आम्ही रोटी मागवली आणि ते काय मागवलं आता मी त्याचं नाव विसरलोय. तुझ्या काय मागवले? पनीर कढाई. सो मित्रांनो, आता ना 3:30 वाजलेत आणि 3:30 वाजता फायनली आपण जेवायला बसलो आहे. आम्ही पूर्ण खाली नाही उतरलोय, तर आम्ही मध्यावरतीच आहे, डोंगरावरतीच आहे, आणि तिथे आम्ही जेवायचं की नाही जेवायचं, जेवायचं की नाही जेवायचं हे प्रचंड डिस्कशन केल्यानंतर फायनली इथे जेवायला बसलो आहे. सकाळी आम्ही नाश्ता केलेला खाली, आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नाही, कारण की खायची इच्छा पण होत नाही, कारण की इथे एवढं गरम होतंय ना, काय विचारू नका. नुसतं आम्ही पाणी पितोय. सो आता आम्ही काय केलं माहिती आहे, पनीर कढाई मागवली आहे आणि ही रोटी मागवली आहे, आणि सतीशला काय मागवले आपण, दाल राईस मागवले. याला बादली आणून दिली. हा, तर आम्ही कसं साधं जेवण जेवतोय, कारण की जर आता पूर्णपणे भात राईस वगैरे खाल्ला तर आम्हाला झोप येणार आणि मग आमचं शूट नाही होणार. तर आता आपण कसं, तुम्ही मस्तपैकी पालखीचं दर्शन वगैरे तुम्हाला दाखवलेलं आहे. सो खूप मजा आली वरती आम्हाला. ह्या वर्षी मी लवकर म्हणजे खाली उतरतोय, नाही तर दरवर्षी जी 6 वाजता संध्याकाळची 5 ते 6च्या दरम्यान जी काही धमाल होते ती काही आपण आता खाली जाऊन शूट करू. तर आपल्याला जायचंय कुठे, भिगवणला जाणार आहे आपण. तिकडे आपलं एक शूट आहे, तर ते काय शूट असणार आहे ना ते तुम्हाला नंतर कळेल. तो आता आपण काय करूया, मस्तपैकी जेवणाचा आनंद घेऊया आणि मस्तपैकी जाऊया कुठे, खाली. आणि थांबा ह्या माणसासाठी ऍक्च्युली तुम्हाला मी एक गोष्ट बोलायचं राहिलो की ह्या वेळेला म्हणजे पालखीला येण्याचं पण आमचं डिसाईड नव्हतं, पण संदेशनी फोर्स केलं की नाही जाऊया. पण शेवटी बोलतात ना, नशीब असतं आणि आईचं बोलणं असतं. शेवटी आम्ही वरती गेलो, आम्ही डिसाईड केलं की आपण लवकर जाऊया वरती, आणि मग बघूया जे काय असेल ते दर्शन वगैरे घेऊन मग निघूया. पण आम्ही जसं वरती गेलो, आम्हाला पालखीचंच दर्शन मिळालं. आणि आमचा भाऊ आला संदेश, पण तो संदेश जरा कन्फ्युज आहे. काय डिसाईड केलं फायनली, आता ऑन कॅमेरा तरी बोल. अजून पण मी आहे ना, डिसाईड माझं काहीच नाही. म्हणजे आमचं कसं, एक भिगवानला जायचं ना शूटला, आम्हाला तिकडे स्टे करायचंय. तर मी त्याला पहिलाच सांगितलेलं की आपण तिकडे जाऊन तिथे स्टे करू, पण तो आता कन्फ्युज झाला की त्याला संध्याकाळी 6 वाजताचं ते शूट करायचं आहे. मग परत तो राहणार कुठे किंवा काय असं त्याचा मिक्स झाला, आणि त्याने घेऊन आलाय बाईक. आणि त्यातलं तर मला उद्या 12 वाजेपर्यंत काही करून गावी पोहोच. हा, व्हायला 12 वाजेपर्यंत उद्या पोहोचायचं. आणि जे दुसरं जे शूट असणार आहे ना, ते आमचं सकाळी 6 वाजता स्टार्ट होणार आहे. भिगवान मधून, खाडीतून आमचा प्रवास असणार आहे. तो थोडासा कन्फ्युज झालाय. बघूया, जेवण पोट भरल्यानंतर जरी काहीतरी सुचेल.
त्या पोटात गेल्यानंतर मेंदू बरोबर काम करतो. तो पहिला आपण जेवण घेऊया. सगळे स्क्रू दिले झालेत बाईक राईडचा. तो का सूर्याचा हात पण थोडासा आता हे होते बोकेमुळे, तर आपण जेवण बोलूया. आम्ही आहे ना इकडे बघा, आम्ही दोघांनी चालू केलंय. हा हे आता आम्ही चालू करतो. सावकाश जा, सावकाश शूट कर आणि लवकर लवकर निघ. हा काय झालं तर फोन करेल. येस नक्की. चलो बाय. चला आपला सूर्या का संदेश गेलाय आणि आम्ही इथे काय बिल आमचं पेंडिंग आहे ते भरतो आणि निघूया मग आपण. झालं म्हणजे वरती येताना ना आपण रस्त्याच्या मार्गाने आलेलो आणि मग इथून असं वरती गेलेलो. आता आपण असं पायऱ्यांनी उतरत जाऊया, म्हणजे काय आपल्याला येताना जे काय पालख्या दिसतील ना, जी धमाल असेल ना ती दिसेल. आणि आपण खाली जाऊ ना तर खालची पण तुम्हाला धमाल दाखवायला मिळेल. त्यासाठी आपण जातोय पायऱ्यांवरून. आणखीन एक पालखी येते. थँक्यू थँक्यू. कल्याण कोळीवाडाची पालखी आहे. सो मित्रांनो आम्ही मंदिरात जाऊन आलो, मस्तपैकी दर्शन वगैरे घेऊन आलो. पालखीचं जे काही दृश्य होतं ते तुम्ही पाहिलं वगैरे. आणि जेव्हा जेव्हा गडावर पोहोचलो, मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो, तेव्हा मी तुम्हाला म्हणालेलो की मी आता इन्स्टा 360 ने शूट करतोय. कारण की जो आपल्या रवीच्या फॅमिली मेंबर मध्ये एकाने आपल्याला कमेंट केलेली की दादा 360चं शूट घे, तर आपण त्या फॅमिली मेंबरसाठी 360 काढलं. हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये अगोदर बोललेलो. आणि लक बघा कसं आहे, म्हणजे नशीब बघा कसं आहे, जो कमेंट करणार आहे ना तो भेटला. आणि तो मला येता त्याने हाक मारली की आम्ही आता उतरतोय ना ऍक्च्युली. आता तू बोल ना. मित्रांनो आपला गुढीपाडव्याची व्हिडिओ बघितली दादाची, रवी दादाची, तर ते 360 होतं. ते मला खूप आवडलं. दादाचा मी व्हिडिओ पण बघतो आणि आपल्या आई माऊलीचा आपला खूप हे आहे. तर अशी इच्छा होती की आपल्या आई माऊलीचा पालखी सोहळा हा 360 शूट होऊन दे दादाचे असते. कारण का दादा खूप छान असा शूट करतो. आणि दादाच्या प्रत्येक व्हिडिओ आहे ना, तुम्हाला सांगू बघा अंगावर काट येते. जसं काय आपण त्या ठिकाणी आहेत त्या व्हिडिओ आपण सेम अनुभव येतो. आई माऊलीच्या पालखी सोहळ्याला मी दरवर्षी असतो, लहानापासून असतो मी इकडे. पण पालखीला आपण खांदा द्यायला जातो मानाच्या, तेव्हा पालखी नीट काय आपल्याला बघायला भेटत नाही. फक्त आपल्याला काय असते, फक्त आपल्याला आईच्या पालखीला खांदा लावायचा असतो. पण नंतरला घरी जातो, 2-3 दिवसानंतर दादाची व्हिडिओ बघतो की हा बाबा असा पालखी सोहळा झाला. कारण का ज्या गुल्हारात ना काहीच भेटत नाही आम्हाला बघायला. कारण आपला एक जोश असतो तो वेगळाच असतो नाचण्यात. ऍक्च्युली आमचं पण कसं असं माहिती का, आम्हाला सुद्धा तेव्हा ना लाईव्ह काय पाहायला नाही मिळत. आम्हाला फक्त लक्ष एवढंच असतं की आपले जे ऑडियन्स आहे त्यांच्या पुढे आम्ही कसं चांगलं प्रेझेंट करू. आणि बोलतो ना मी, जसं नेहमी म्हणतो की जिथे मी जाईन तिथे माझ्यासोबत तुम्ही आहात असा तुम्हाला एक्सपिरियन्स द्यायचा असतो. सो गोष्ट आहे, तसा मी देण्याचा प्रयत्न करतो. आणि जो भावांनी आपली कमेंट केली ते आपण कमेंट पूर्ण केलेली आहे. दादा तो खरंच थँक्यू बोलतो. नाही दादा आपण मध्ये पण भेटलेलो. येस, थोडंफार काय शिकतोय ना, ते दादाचे व्हिडिओ बघून शिकतोय. दादाची एक कमेंट मला अजून मला माहिती आहे, तिकडे मला पालखी सोहळ्याला नाही, मुंबईच्या माऊलीच्या सोहळ्याला मला बोललेला की तू रवी बनू, तू तुझा पण तू नवीन. म्हणजे तुम्ही दुसऱ्यांकडनं शिका, दुसऱ्यांकडनं इन्स्पायर व्हा. प्रत्येकाची एक आपली स्वतःची ओळख असते. तशी मी माझी स्वतःची कामामध्ये वेगळी ओळख तयार केली, तशी म्हणून स्वतः बना. बरं वाटलं जसं मी व्हिडिओमध्ये ध्यानीमनी पण नव्हतो आणि जसं बोललो आणि तो व्यक्ती आपल्याला भेटला. सो आई माऊलीचा आता इथे वाजले आहेत 4:45 झालेले आहेत. आपण जत्रेमध्ये फिरलो तिकडे, आताशी 5 वाजलेत. अजून पालख्या वेगवेगळ्या ठिकाणावरून यायला तर सुरुवात झाली आहे आणि आपण तर खाली उतरलोय. पण आता तुम्ही बघितली कशी धमाल असते, काय असते, कसं बाजा वाजतो, बँजो वाजतो आणि सगळी मंडळी कशी एकदम धमाल नाचत दिसत करतात, एकदम एन्जॉय चालू आहे. आता आम्ही जस्ट चहा प्यायला आलोय. आता इकडचा थोडा वेळ अजून आम्ही अर्धा एक तास आहोत. अजून आम्हाला ते बँड बिंड भरपूर असे ऐकायला येतात. म्हणजे माहोल बोलतो ना, उत्साह जसा सकाळी असतो तसा तो शेवटपर्यंत असतो. हा अजून तसाच राहणार आहे. आम्ही एक अर्धा पाऊण तास अजून असू आणि मग नंतर निघू आपण पुढे. आणि पुढे आपण कुठे जाणार आहे, कशासाठी जाणार आहे ना, ते तुम्हाला मी पुढे नंतर सांगतो. आता आपण थोडासा मस्तपैकी चहा घेतलेला आहे. सकाळी आपण इकडे नाश्ता केला सकाळी, तर आता आपण तिथेच पुन्हा एकदा आलोय चहा प्यायला. थोड्या वेळाने आपण निघू आता पुढे.
चल जाऊ ना आलो 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 नाही चल कोण ना कोण आपल्याला ओळखीचा भेटतंय भेटतंय सगळ्यात मोठा वरती चला वरती तर परत पण नाही कालच्या गोष्टी घ्यायच्या त्यासाठी थांबलोय वरती नाही जात बाबा पण इथे आलो ना वर्षातून एकदाच येणं होतं पण आलो तर ना भरपूर मंडळी भेटतात अरे बापरे तो भारी आहे पण काय वेगळा ट्रेन काढला काय मस्त वेगळा ट्रेन काढला इकडे आलो ना तर बरीच म्हणजे बरीच दरवर्षी जशी लोक भेटतात ना आपल्याला तशी लोक ना आपल्याला भेटली बरीच लोक परत वरती चल बोलत होते पण आता 5-5:30 झालेले आहेत आणि आता आम्हाला निघायचं पुण्याला आमचं एक काम आहे आणि एक शूट देखील आहे आम्ही आता तिथे स्टे करायला चाललोय म्हणजे आम्ही चाललो आहे पुण्याला भिगवणला तर तिथे 4 तासाचा आमचा प्रवास आहे कारण की आम्ही वाईल्ड लाईफ सेंच्युरी मध्ये चाललेलो आहे तो ब्लॉग ना ह्या ब्लॉग नंतर असेल तर आता इथून मस्तपैकी एकविरा मातेचं चांगलं दर्शन घेऊन झालं पालखी सोहळा पाहून झाला आणि खूप सारी धमाल आणि खूप साऱ्या आठवणी घेऊन आपण इथून निघतोय आणि तुम्हाला ना मी एक गाडी दाखवतो की जी प्रत्येक शूटला आमच्या असते त्या गाडीचं मी नाव ठेवलं आहे नीलांबरी तर ही आहे ती गाडी तर ह्या गाडीचं मी नाव ठेवलंय नीलांबरी कारण की पूर्ण निळा कलर आहे आणि इथे धूळबिळ एवढी आहे ना आता हिला वॉशिंगला द्यावं लागेल जरा धूळबिळ पसरली आहे हे बघा काचेवर वगैरे धूळ आहे तर तो गाडी पण वॉशला द्यावी लागेल आणि समोर आहे एकविरा मातेचं मंदिर आणि आता तिथे संपूर्णपणे क्राऊड जमा झाला असेल आणि जो पालखीचा नयनरम्य सोहळा जो असतो ना जो अभूतपूर्व असा सोहळा असतो ना तो आता तिकडे म्हणजे होईल आणि आपल्याबरोबर जो कोकण संस्कृती म्हणजे संदेश आलेला ना तो वरती गेला आहे शूट करायला आणि तुम्ही त्याच्या ब्लॉगमध्ये पाहू शकता परत आपला मित्र विनायक सोडेकर त्याच्या देखील ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता त्याचा तर ब्लॉग जरा वेगळाच आहे तर तुम्ही तो नक्की बघा बाप रे ते बघा गुलाल उडलाय आणि आता खरी धमाल सुरू झाली आहे ओ माय गॉड यावर्षी आम्हाला ही धमाल पाहता नाही येणार ना शूट करता येणार पण आम्ही लांबून देखील आमचं मन म्हणजे आम्हाला थांबवलं इकडे आणि बघा गुलाल उडतोय तिकडे जबरदस्त तिकडचा माहोल झाला असेल आता इथून लांबून नमस्कार करूया पुन्हा एकदा एकविरा मातेला आणि पुढच्या प्रवासाला निघूया एकविरा माते तुला पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि आम्हाला प्रत्येक आमच्या जे काही आम्ही काम करतो त्यामध्ये तुझा आशीर्वाद असू दे पुढील वाटचालीसाठी आम्हाला तुझा आशीर्वाद हवा आहे आणि दरवर्षी तुझ्या इथे दर्शनाला यायला मिळू दे आम्हाला असा आशीर्वाद दे एकविरा माते की जय तुम्हाला पण बघितला मी ब्लॉग मध्ये है ना कोणाच्या माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल ना तर बिचारा आपल्या तुझं नाव सांग मित्र माझं नाव रोहित जाधव आहे बिचारा तिकडे जेवायला बसेला त्याचे मित्र पण त्यांनी मला ना मी इथे उभं होतो ना ब्लॉग शूट करत होतो त्यांनी आम्हाला बघितलं आणि हात दाखव जेवताना उठला सो थँक्यू सो मच बघा असे फॅमिली मेंबर आपल्याला म्हणजे हवे आहेत तो मी त्याला बोललो जेवताना कशाला उठला आरामात पण तो नाही तर जेवताना उठला तो सो खूप बरं वाटते असे जेव्हा आपले फॅमिली मेंबर्स आपल्याला भेटतात ते आणि जेव आता हा थँक्यू चल ऍक्च्युली खूप लांब असं म्हणजे बँजो असं आहे पण या बँजोची कमाल बघा किती आहे वाचतोय लांब पण इथे पाय आमचे नाचवतोय सो ही आहे आपल्या बँजोची कमाल रे सूर्या कधी नाचायला मिळणार आपल्याला असंच ठिकाण असतं जिथे आपण एन्जॉय करता येतो आम्हाला ये नाच ये तर तुमच्या बरोबर ये चल त्यांच्यावर नाचूया आम्ही येतो नाचायला तिथे चल हे आपली पोरा नाचू ये नाचा इकडे नाचा ये तिथे नाचतात ना आपण इकडे नाचू आपल्या भावा लोकांना पुन्हा नाचायला लावलं अरे तुम्हाला नाचायला आलं पाहिजे आम्हाला नाचता नाही
सो आपल्या फॅमिली मेंबर नाचायची मजा वेगळीच असते. लांब मस्तपैकी बँजो असतोय आणि आम्ही इथे एकदम आउट साईडला नाचतोय. याला म्हणतात एन्जॉय. एन्जॉय तुम्ही कसाही करू शकता. कानापर्यंत फक्त आवाज कानावर फक्त आवाज पोचला पाहिजे बस. पाय ऑटोमॅटिकली नाचायला सुरुवात. चलो बाय. चला मित्रांनो, मस्त वाटलं. आता गाडी काढा. हा हसलं बघा कसा. थँक्यू. चल. एकविरा माते की जय. आता आम्ही निघालेलो आहे. मला वाटतं ना जो तुम्हाला मी डोंगराचा शॉट दाखवला ना आम्ही तो 20x वर काढलेला आणि बरोबर कॅमेरा चालू केला म्हणजे टायमिंग मॅच झालं आमचं. मला अचानक तिथे दिसलं खालून की पूर्ण गुलाल वगैरे उडतोय. मी झूम केला आणि मला असं वाटतं की नक्की नाही माहिती पण पालखी तिथून गेली असावी. तेव्हा असं सगळं जल्लोष चालू होता आणि तुम्हाला 20x थ्रू दाखवू शकलो. आणि आता आम्ही इथून फायनली निघालोय. म्हणजे आजच्या दिवसभरात अशा काही गोष्टी होतात ना, सगळ्या गोष्टी होताना योगायोग आमच्याबरोबर घडतात. म्हणजे सकाळी आपल्या सबस्क्रायबर फॅमिली मेंबरनी जी बोललेली गोष्ट इन्स्टा 360ची ही त्यांनी ते देखील त्याच्या व्हिडिओमध्ये बोललं. मी देखील माझ्या व्हिडिओमध्ये बोललो. बरेच सारे आपले फॅमिली मेंबर्स भेटले. त्याच्यानंतर आता तुम्हाला जो मागे जे दृश्य दाखवलं जे आम्ही खालून घेतो 20x तो सगळे दिवसभरात ना योगायोग जुळून येतात. आणि त्यातला आणखीन एक जो योगायोग असं जुळून आलाय की इतकं गरमी होती की अंगाच्या नुसत्या लाह्या पडत होत्या आणि त्यात निसर्गाने एक थंडावा गारवा म्हणून ना पाऊस इथे चालू झालेला आहे. हा पूर्णपणे पाऊस झाला म्हणजे इथे आम्ही जातोय ना आता धूळ थोडीशी कमी उडते. बघूया. आय होप सो आमचा प्रवास चांगला होईल. पुढचा आम्हाला जायचंय भिगवानला जायचंय. तर गणपती बाप्पा आमचा पुढचा प्रवास तुझ्या आशीर्वादाने जरा चांगला होऊ दे. गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला बोललो नाही बघा पावसाचे थेंब असे पडलेले आहेत. ढग बघा कसे जमत आलेले आहेत आणि समोरून अजून देखील गाड्या येत आहेत. कारण की पार्किंग ह्या साईडला आहे आणि आम्ही तिथे पार्क केलेली. तर आता आम्ही मस्तपैकी आरामात निघतोय आपल्या पुढच्या प्रवासासाठी.